Hello friends, in the last video we have discussed about the poet of this poem Edgar Guest and icebreakers. In today's lecture we are going to learn the poem Have You Earned Your Tomorrow line by line. आपल्याकडे मराठीमध्ये असं म्हटलं जातं, मरावे परी कीर्ती रूपी उरावे, किंवा एका अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणजे जगत असताना आपण आपलं वर्तन हे चांगलं ठेवणं गरजेचं आहे. आपण इतरांशी वागत असताना अतिशय व्यवस्थित वागलं पाहिजे, चांगल्या प्रकारे वागलं पाहिजे, जेणेकरून कोणालाही दुखावलं जाणार नाही. लेट्स सी द पोएम. Poet asks so many rhetorical questions to the reader. काय म्हणतात कवी? Is anybody happier because you passed his way? तुम्ही एखाद्याच्या जवळून जात आहात आणि तुम्ही एखाद्याला आनंदी बनवलं आहे का? म्हणजे एखाद्याच्या जवळून गेल्यानंतर तुम्हाला पाहिल्यानंतर तो व्यक्ती आनंदी झाला का? सेकंड क्वेश्चन, डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? तुम्ही जवळून जात असताना एखाद्याला 2 शब्द बोललेले आहात आणि घरी गेल्यानंतर तो तुम्ही बोललेले शब्द आठवतो किंवा तुम्हाला तुमच्या त्या गुड बिहेवियरमुळे रिमेंबर करतो, आठवतो, असं झालेलं आहे का? This day is almost over and its toiling time is through. This day is almost over. आजचा जो दिवस आहे तो जवळजवळ संपतच आलेला आहे. And its toiling time is through. Toiling time म्हणजे time spent is in hard physical work. म्हणजे कष्टदायक वेळ. आजचा दिवस जो आहे, कष्टदायक जो दिवस आहे, तो आता जवळपास काय झालेला आहे? संपतच आलेला आहे. Is there anyone to utter now a kindly word of you? मग असा एवढ्या मोठ्या दिवसामध्ये असं तुम्हाला आठवतं का? Is there anyone to utter now a kindly word of you? दिवसामध्ये कोणीतरी तुम्हाला भेटलेला आहे आणि तो घरी गेल्यानंतर तुमच्याबद्दल चांगलं बोलत आहे, चांगले शब्द बोलत आहे, की खरोखरच हा व्यक्ती मला सकाळी भेटला होता आणि तो खरोखरच चांगला आहे, असं कोणी म्हटलं का? कारण बऱ्याचदा तोंडावरती चांगलं म्हणणारे आपल्याला अनेक पाहायला मिळतात, परंतु पाठीमागं आपण गेलो की आपल्याला ते नाव ठेवतात. परंतु बऱ्याचदा असंही पाहायला मिळतं की आपल्यानंतर सुद्धा आपल्याबद्दल चांगलं बोलणारे लोक आहेत. का चांगलं बोलतात? बिकॉज ऑफ आवर गुड बिहेवियर, आवर गुड नेचर. आपला चांगला असलेला स्वभाव, आपलं चांगलं असलेलं वर्तन. आणि म्हणूनच मग पहिला प्रश्न आहे पहिल्या लाईनला, की तुम्ही एखाद्याच्या जवळून गेल्यानंतर तो आनंदी बनला का? म्हणजे तुमच्या सहवासामुळे कोणाला आनंद होतो का? नाहीतर बऱ्याचदा असं होतं की ही पिढा कधी निघून जाते, की कधी हा व्यक्ती या ठिकाणाहून निघून जातो की, असं पण होतं. म्हणजे तुमच्या सहवासामुळे कोणी आनंदी बनलं का? तुम्ही एखाद्याला बोललेले आहात आणि ते तुमचं बोलणं त्यानं तुम्हाला लक्षात ठेवलं का? तुमचं बोलणं असेल, तुमचं वर्तन असेल, तुम्ही असेल ॲज अ पर्सन, तुम्हाला त्याने लक्षात ठेवलं का? अशा प्रकारे कवी फर्स्ट स्टांझामध्ये प्रश्न विचारतात. म्हणजे कवीला फर्स्ट स्टांझामध्ये असं म्हणायचं आहे की इतरांशी तुम्ही वागत असताना, बोलत असताना चांगलं बोला, चांगल्या प्रकारचं वर्तन करा, जेणेकरून तो तुम्हाला लक्षात ठेवेल, तुमचा सहवास त्याला आनंदी
बनवेल. सेकंड स्टांझा. Did you give a cheerful greeting to the friend who came along? या ठिकाणी कवी प्रश्न करतात, Did you give a cheerful greeting to the friend who came along? एखादा तुमचा मित्र समोरून आलेला आहे आणि तुम्ही त्याला अतिशय आनंदाने भेटलेले आहात. की or a churlish sort of howdy and then vanish in the throng. churlish म्हणजे rude, उद्धटपणे. howdy and informal friendly greeting म्हणजे तुम्ही एखाद्याला अतिशय उद्धटपणे भेटलेले आहात. म्हणजे शेक हँड पण केलेलं नाही, हाय हॅलो फक्त केलेलं आहे. इन्फॉर्मल अशा प्रकारचं आपण त्याच्याशी वर्तन केलेलं आहे. अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग. थ्रॉंग म्हणजे क्राऊड, अ लार्ज नंबर. आणि हाय हॅलो करून तुम्ही लगेचच त्या गर्दीमध्ये गेलेले आहात, दूर लांब गेलेले आहात. असं तुमचं वर्तन होतं की चिअरफुल ग्रीटिंग होती. बऱ्याचदा काय होतं, आपण कितीही घाई गडबडीमध्ये असलो तर एखाद्याला अतिशय चांगल्या प्रकारे भेटतो, म्हणजे ते चिअरफुल ग्रीटिंग असतं. आणि काय काय वेळा इगोइस्ट जे लोक असतात, जे र्यूड असतात, ते नुसतं हाय हॅलो करतात आणि निघून जातात. तुम्ही कशा प्रकारे त्याला ग्रीट केलेलं आहे, भेटलेले आहात, चिअरफुली ऑर चर्लिश. वेअर यू सेल्फिश, प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे. की तुम्ही स्वार्थीपणाने त्याच्याशी वागलेले आहात. वेअर यू सेल्फिश, प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे. Or is someone mighty grateful for a deed you did today? की तुम्ही म्हणजे या शेवटच्या सेकंड स्टांझाच्या शेवटच्या ज्या 2 लाईन्स आहेत, इथं कवी म्हणतात, तुम्ही एखाद्याशी स्वार्थीपणाने वागून त्या ठिकाणावरून निघून गेलात. की इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डिड टुडे. की तुमच्या कृत्यामुळे एखाद्याने तुमचे आभार मानलेले आहेत. बऱ्याचदा निस्वार्थीपणे जर आपण इतरांना मदत केली तर ते नक्कीच आपले काय करणार आहेत, आपल्याप्रती ते कृतज्ञ राहणार आहेत, ते आपले आभार मानणार आहेत. आणि समजा एखाद्याशी जर आपण स्वार्थीपणाने वागलो तर नंतर तो लगेचच आपल्याला ब्लेम देणार आहे, आपल्याला नावं ठेवणार आहे. मग कवी आपल्याला या ठिकाणी प्रश्न करतात, वेअर यू सेल्फिश, प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे. तुम्ही स्वार्थीपणाने वागून तिथून निघून गेलात. की तुम्ही तुमच्या कृतीमुळे, आज जी काय तुम्ही कृती केलेली आहे त्याच्यामुळे तुमच्या प्रती कोणीतरी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. म्हणजे आपण आपल्या मित्राशी किंवा अनोळखी व्यक्तीशी वागत असताना सुद्धा आपलं वर्तन हे चिअरफुल असलं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे, चेहऱ्यावरती हास्य असलं पाहिजे. असं कवी दुसऱ्या स्टांझामध्ये म्हणतात. नेक्स्ट स्टांझा, थर्ड वन. कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डे दॅट्स स्लीपिंग फास्ट, that you helped a single brother of the many that you passed. Is a single heart rejoicing over what you did or said? Does a man whose hopes were fading now with courage look ahead? आता काय म्हणतात थर्ड स्टांझामध्ये कवी, फर्स्ट टू स्टांझा जे आहेत या ठिकाणी कवी दिवसामध्ये तुम्ही ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, तुम्ही असं वागलात, चांगलं वागलात की वाईट वागलात, हे पहिल्या 2 स्टांझामध्ये कवी म्हणतात.
दिवसाचं वर्तन तुमचं कसं होतं. आणि आता संध्याकाळ झालेली आहे आणि या संध्याकाळी आपण इंट्रोस्पेक्शन करणार आहोत, आत्मचिंतन करणार आहोत. कॅन यू से टू नाईट, आज रात्रीला तुम्ही म्हणू शकता का? काय म्हणू शकता का? इन पार्टिंग विथ द डेज दॅट्स स्लीपिंग फास्ट. आता दिवस जात आहे, सायंकाळ होत आहे, रात्र होत आहे आणि या रात्रीमध्ये तुम्ही स्वतःला म्हणू शकता का? काय म्हणू शकता का? दॅट यू हेल्प्ड अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ड. आज मला बरेचसे लोक भेटलेले आहेत. या भेटलेल्या लोकांपैकी एका तरी व्यक्तीला, एका तरी ब्रदरला मी मदत केली का? असा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारायचा. दॅट यू हेल्प्ड अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ड. कारण आपण जो कोणी भेटेल त्या प्रत्येकालाच मदत करू शकत नाही. परंतु असं आठवतं का तुम्हाला की दिवसामध्ये आपण एखाद्या तरी व्यक्तीला मदत केलेली आहे? मग ती छोटीत छोटी का असेना. इज अ सिंगल हर्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डिड ऑर सेड. एखादी तरी अशी व्यक्ती आहे का की तुम्ही एखादी कृती केल्यामुळे किंवा त्याच्याशी बोलल्यामुळे त्याला खूप मोठा आनंद झाला, त्याचं हर्ट जे आहे ते हर्ट तर झालं नाही ना, त्याचं मन आपण दुखावलं तर नाही ना, आपल्या बोलण्यामुळे, आपल्या नेचरमुळे, आपल्या बिहेवियरमुळे रिजॉईस, त्याला आनंद झालेला आहे का? असा प्रश्न आपण विचारायचा. इज अ सिंगल हर्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डिड ऑर से. डज अ मॅन whose hopes were fading now with courage look ahead. फेडिंगचा अर्थ या ठिकाणी आहे डिसअपियर, लुप्त होणे, नष्ट होणे. काय? होप्स. एखादा व्यक्ती नर्वस माइंडमध्ये गेलेला आहे, बिकॉज ऑफ फेल्युअर असेल किंवा दुसरं कोणतंही कारण असेल. तो नर्वस माइंडमध्ये गेलेला आहे, तो डिस्करेज झालेला आहे. अशा व्यक्तीला तुम्ही इन्स्पायर केलेलं आहे, मोटिवेट केलेलं आहे आणि आता त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. बऱ्याचदा आपण अनेकांची व्याख्यानं ऐकतो, स्पीचेस, किंवा एखादी व्यक्ती आपल्याला मोटिवेट करते एखाद्या कृतीतून किंवा एखाद्या गोष्टीतून आणि वी चेंज दॅट फेलोज माइंड. मग तुम्ही एखाद्याला अशा प्रकारे मोटिवेट केलेला, इन्स्पायर केलेला अशी एखादी व्यक्ती आहे का? ज्याच्या आशा मावळलेल्या होत्या, रेज ऑफ होप्स, त्याला तुम्ही आशेचा किरण दाखवलेला आहे का? थर्ड जो स्टांजा आहे त्यामध्ये कवी खूप छान गोष्टी सांगतायत. काय म्हणतायत की आता नाईट आलेली आहे. कॅन यू से टू नाईट. आता तुम्ही रात्रीमध्ये इंट्रोस्पेक्शन करत असताना असं म्हणू शकता का? काय म्हणू शकता का? त्या 3 ओळीमध्ये कवीने 3 प्रश्न केलेले आहेत. दॅट यू हेल्प्ड अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ड. तुम्ही दिवसामध्ये अनेकांना भेटलेले आहात, त्यापैकी एखाद्याला तर तुम्ही मदत केली का? इज अ सिंगल हर्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डिड ऑर सेड. तुम्ही एखाद्याला बोललेले आहात, एखादी कृती केलेली आहे, तुमच्या बोलण्यामुळे, तुमच्या कृतीमुळे एखाद्या व्यक्तीला आनंद झालेला आहे का? किंवा ते थर्ड लाईनला प्रश्न करतात, तिसरा प्रश्न कवी करतात, डज अ मॅन whose hopes were fading now with courage look ahead. एखाद्या व्यक्तीच्या आशा मावळलेल्या होत्या आणि तो डिस्करेज झालेला होता, त्याला तुम्ही प्रेरित केलेलं आहे का? इन्करेज केलेलं आहे का? इन्स्पायर केलेलं आहे का? मोटिवेट केलेलं आहे का? आणि मग लास्ट स्टांझा, फोर्थ वन. Did you waste the day or lose it? Was it well or sorely spent? आणि मग रात्रीच्या वेळेला आपण
प्रश्न करतो. काय? डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट? आपण एवढा मोठा अमूल्य अशा प्रकारचा जो आपल्याला वेळ मिळालेला आहे, दिवस मिळालेला आहे, हा दिवस आपण असाच वाया घालवला का? वॉज इट वेल? तो चांगला होता की सोअरली स्पेंट? की आपण तो दुःखामध्ये असाच फालतू वाया घालवला का? वॉज इट वेल? तो चांगला होता की वाईट होता? सोअरली म्हणजेच अनप्लेझेंट स्टेट, कटू, वाईट. मग कवी लास्ट स्टांझाच्या फर्स्ट लाईनला प्रश्न करतात, डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट? तुम्ही तुमचा एवढा अमूल्य जो दिवस तुम्हाला मिळालेला आहे, तुम्ही तो गमावला का की वाया घालवला का? वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंट? तो दिवस चांगला होता की वाईट होता? डिड यू लीव अ ट्रेल ऑफ काइंडनेस or a scar of discontent or a scar of discontent? तुम्ही तुमचा दिवस चांगल्या प्रकारे घालवला की असमाधानी प्रकारे घालवला? स्कार म्हणजे वन किंवा जखमेची खून. म्हणजे तुम्ही तुमचा दिवस जो आहे, व्हॅल्युएबल डे, अमूल्य अशा प्रकारचा जो दिवस आहे, तो चांगल्या प्रकारे घालवला, काइंडली घालवला, दयाळूपणे प्रेमाने घालवला की स्कार ऑफ डिस्कंटेंट, असाच वाया घालवला असमाधानाने? या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं, पहा, ही जर कविता अभ्यासत असताना आपण 1.2 लेसन जो आहे ऑन सेईंग प्लीज, या ठिकाणी त्या लेसनमध्ये जे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, पर्टिक्युलरली द एक्झाम्पल ऑफ कंडक्टर, हे जर लक्षात घेतलं, द बिहेवियर ऑफ कंडक्टर विथ द पॅसेंजर्स, त्या कंडक्टरचं जे त्या पॅसेंजर्स बरोबरचं वर्तन होतं, ते जर आपण पाहिलं तर त्याच्यावरून लक्षात येतं की द नेचर ऑफ दॅट कंडक्टर इज गुड. तो चांगल्या स्वभावाचा होता आणि तो इतरांशी चांगला वागत होता, म्हणून त्याच्या सहवासामध्ये आलेले जे लोक होते ते पण इतर लोकांशी चांगल्या प्रकारे वागत होते. याला म्हणायचं ट्रायल ऑफ काइंडनेस. आपण जर किंवा एखादी व्यक्ती जर एखाद्याशी वाईट वागली तर ती दुसऱ्याशी वाईट वागत जाते. म्हणून म्हटलेलं आहे तुमचं बिहेवियर कसं आहे. डिड यू लिव्ह अ ट्रायल ऑफ काइंडनेस? तुम्ही तुमचं चांगलं वर्तन पाठीमागं ठेवलेलं आहे की तुम्ही दुसऱ्यांना दुखावलेलं आहे? ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वुड से? आणि तुम्ही आता काय केलेलं आहे? क्लोज युअर आईज इन स्लंबर. स्लंबर म्हणजे झोप. तुम्ही आता झोपी गेलेले आहात, डोळे मिटलेले आहेत. आणि मग इंट्रोस्पेक्शनमध्ये प्रश्न येतो, आत्मचिंतन करत असताना प्रश्न, डू यू थिंक दॅट गॉड वुड से? देव तुम्हाला म्हणतो. देव म्हणजेच इथं इनर माइंड, कन्सायन्स जे आहे, आपला आत्मा जो आहे, आपलं अंतर्मन आपल्याला प्रश्न करतं. काय प्रश्न करतं? यू हॅव अर्नड वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे. अंतर्मन आपल्याला म्हणतं, जर आपण वरच्या प्रकारे सर्व गोष्टी केलेल्या असतील, गुड नेचरने जर आपण वागलो असो, आपलं बिहेवियर जर गुड असेल, आपण जर इतरांना खुश केलं असेल, म्हणजे पहिल्या 2 स्टांसामध्ये जे कवीने प्रश्न केलेले आहेत, काय की तुमच्या सहवासामुळे एखादी व्यक्ती आनंदी झालेली आहे का? तुम्ही एखाद्याला बोललेले आहात, चांगल्या प्रकारे बोललेले आहात आणि त्याने तुम्हाला किंवा तुमचं बोलणं लक्षात ठेवलेलं आहे का? किंवा तुम्ही एखाद्याशी चांगले शब्द बोलल्यामुळे इज देअर एनीवन टू अटर नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू? तुमच्याबद्दल घरी, तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल कोणी चांगले शब्द काढत आहे का? तुम्ही एखाद्याला
चीअरफुली ग्रीट केलेला आहे का, भेटलेले आहात का, तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत केलेली आहे का, हे सर्व गोष्टी, हे सर्व प्रश्न जर येस असतील तर मग अंतर्मन आपल्याला म्हणतं यू हॅव अर्नड वन मोर टुमारो बाय द वर्क यू डिड टुडे. तुम्ही हे जे चांगल्या प्रकारे वागलेले आहात इतरांशी, त्याच्यामुळे तुम्ही काय केलेलं आहे, आणखीन एक दिवस मिळवलेला आहे. म्हणजे तुम्ही तुमचं भविष्य जे आहे, भविष्यकाळ जो आहे तो चांगला कमावलेला आहे. याचाच अर्थ काय, तुमची लोक आठवण काढतील. यू हॅव अर्नड वन मोर टुमारो बाय द वर्क यू डिड टुडे. आज जे काय तुम्ही चांगलं वर्तन केलेलं आहे, नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळेल. अशा प्रकारे ही कविता खूप छान आहे. हाऊ टू लिव्ह अ लाईफ, आपण जीवन जगत असताना कशा प्रकारे जगलं पाहिजे. म्हणजे नक्कीच कवीने आपल्याला सांगितलेलं आहे की जीवन जगत असताना इतरांशी आपण चांगल्या प्रकारे वागलं पाहिजे. कर्टसी म्हणजे सभ्यपणे वागलं पाहिजे. आपलं बिहेवियर हे चांगलं असलं पाहिजे. किती जगला त्यापेक्षा कसा जगला हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे जगत असताना आपण कोणालाही दुखावणार नाही, अशा प्रकारे आपलं वर्तन असलं पाहिजे. Okay, thank you. We will stop here. In the next lecture, we will discuss about the appreciation of this poem. Thank you.